आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पुन्हा एकदा संवाद साधण्याची संधी मिळते ती अशोक खाडे सरांबरोबर. खाडे सरांबद्दल खूप काही बोलण्याच्या अगोदर मी एवढंच म्हणेन की आपण यशाचं परिमाण काय लावतो. तर माणसानं जिथून सुरुवात केली खरंच तिथून यशाचं परिमाण मोजलं जायला हवं. अनेकदा आपण यश हे फक्त त्याच्याजवळ असलेल्या आर्थिक स्वरूपाच्या सामुग्रीतून किंवा भौतिक सुखातून ते मोजतो. खाडे सरांचं यश हे त्यांची जी सुरुवात आहे ती समजून घेतल्यावरच कळतं. त्यामुळे आज मुळात त्यांचं त्या पदापर्यंत पोहोचणं आणि तिथपर्यंतचा अत्यंत खडतर असा जो प्रवास आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मूळ सांगली जिल्ह्यातून सर येतात, अत्यंत दुष्काळी अशा भागातून, आणि त्या दुष्काळामध्ये खडक फोडून एखाद्यानं रोप उगवावं किंवा शेती करावी हे जितकं कठीण आहे तितकंच कठीण त्यांचं आयुष्य. त्यामुळे सर तुमचं प्रथमतः खूप खूप स्वागत. मी सुरुवातीला यशापासून सुरुवात करतो आणि मग हळूहळू त्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण समजू. सरांची कंपनी आहे दास ऑफशोर्स. तर दास म्हटलं की तुम्हाला बेंगॉली माणसाची एखादी कंपनी असावी असं वाटेल. मुळात सरांचा परिचय कसा झाला ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण ते खूप छान अनुभव आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये सेंटर स्पेड इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये एक आर्टिकल छापून आलं होतं आणि ते दास ऑफशोर्स नावानं एक उद्योजकाची कथा सांगत होतं. तत्कालीन त्या काळामध्ये मी आनंद बाजार पत्रिका म्हणजे आज ABP माझा आत्ताचं त्या स्टार माझा या चॅनलमध्ये काम करत होतो. तर संस्थेचं जे चेअरमन होते ते सरकार ते न्यूयॉर्कला होते आणि त्यांच्या हातात ते वृत्तपत्र पडलं. त्यांनी साहजिकच कुतूहलानं दास नावाचा एखादी माणूस एखादी संस्था इतकी मोठी झाली आहे की न्यूयॉर्क टाइम्समध्ये आर्टिकल येतं अशा स्वरूपामध्ये त्यांनी ते कुतूहलानं वाचलं आणि नंतर त्यांना लक्षात आलं की हा माणूस मराठी. तर त्यांनी निरोप पाठवला की ह्या माणसाचं खूप मोठं काम आहे, तुम्ही या व्यक्तीचा इंटरव्ह्यू करायला हवा. आणि तिथून मग सरांना माझ्यासाठीचा म्हणून शोधायचा प्रवास सुरू झाला आणि मी सरांना भेटलो. मुळात सरांचा स्पर्श म्हणजे परिस्पर्श आहे, तुम्ही कसा तेही आपण उलगडून सांगू. सर मुळात न्यूयॉर्क टाइम्समध्ये तुमची दखल घेतली जावी, असं काय घडलं होतं की न्यूयॉर्क टाइम्सनं तुमची दखल घेतली? कारण म्हणजे न्यूयॉर्क टाइम्समध्ये मला हा नुसता पेपर माहीत आहे, त्यामध्ये सेंटर पेजमध्ये येणं किंवा त्यामध्ये एखाद्या कॉलममध्ये येणं वगैरे मी असं ऐकलेलं आहे की एखाद्या कॉलममध्ये जर न्यूयॉर्क टाइम्समध्ये कोणाची जर बातम्या आली त्यांना 4-5 वेळा ते लॅमिनेशन करून ठेवतात. आणि इथेपर्यंतच आपण खेड्यात जन्मलेलो, मुंबईत राहिलेलो आणि पोटासाठी भटकणारी माणसं आपण. पण न्यूयॉर्क टाइम्सने त्यावेळेला काय केलं होतं की एक असं अभियान तयार केलं होतं की आपल्या इंडियामध्ये असा कोण शेड्यूल कास्ट आहे की ज्या शेड्यूल कास्टनी एवढं सगळं लहानातून मोठं केलेलं आहे आणि मोठं करत असताना आंबेडकर चळवळीशी निगडीत असताना किंवा त्याच्या मताशी निगडीत असताना त्याने समाजाला काय दिलेलं आहे हे बघत असताना बऱ्याच मला वाटते त्यांनी काहीतरी एक आपल्या भारतामधून 1 लाखभर म्हणजे सिलेक्ट केले असतील, त्यांनी नावं सिलेक्ट केली असतील. त्यामध्ये महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा असे बरेचसे लोक असतील, गुजरात असेल. पण त्यामध्ये त्यांना जी स्टोरी भावली ती माझ्या गावाकडची, माझ्या आईबरोबरची आणि माझ्या असणाऱ्या त्या असेंडिंग ऑर्डरमध्ये ह्या मिळवलेल्या यशाची. तर त्यांनी मला एकदा फोन केला आणि त्यांनी सांगितलं की वी वुड लाईक टू मीट यू इन इंडिया. मग म्हटलं व्हेअर आर यू स्पीकिंग फ्रॉम? ते म्हणाले आय एम स्पीकिंग फ्रॉम USA. USA माझा काय संबंध आहे खरं म्हणजे? ते म्हणाले नो वी वॉन्ट टू मेक सम ऑटोबायोग्राफी ऑन यू वगैरे. मी म्हणून लगेच म्हणून सांगितलं त्यांना की येस या म्हणून. आणि त्यानंतर मग त्या लोकांनी खूप असा माझा आतमधून स्टडी केला होता, माझ्या गावचा स्टडी केला होता, माझ्या बिझनेसचा स्टडी केला होता, माझं जिथे राहतो तिथून पोलीस स्टेशनचा स्टडी केला होता. मी ज्या सांगली जिल्ह्यात आहे त्या सांगली जिल्ह्यातल्या DYSP कडून माझा स्टडी केला होता आणि मला सगळीकडे जवळजवळ पैकीच्या पैकी चांगले मार्क्स मिळाले की त्याच्यामध्ये कुठे शॉर्टकट नव्हता. आणि त्यानंतर त्याने ठरवलं की ते यायचं. अदरवाईज न्यूयॉर्क टाइम्स असं येत नाही कधी. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी आई सांगली जिल्ह्यातली, तिची चोळी, तिचं ते नऊवारी साडी आणि मग मी तिला हाक करतोय, माझी BMW बाजूला आहे, असं एक पिक्चर त्यांनी कधी काढलं ते मला माहीत नाही. आणि ते न्यूयॉर्क टाइम्समध्ये ना सेंटर पेज आलं ते. आणि सेंटर पेजला आल्यानंतर
न्यूयॉर्क टाइम्स असं कधी लिहित नाही कोणाविषयी. सेंटर पेजमध्ये पण कधी जात नाहीत कोणी. सेंटर पेजला जाण्यासाठी फारच अवाढव्य काहीतरी असावं लागतं. आणि त्याने असं लिहिलं खाली, अ दलित पर्सन फ्रॉम इंडिया विलेज टू पॅलेस अँड रॅक्स टू रिचेस, असं त्याने खाली हेडिंग लिहिलं त्यामध्ये. आणि ते हेडिंग ना ज्या वेळेला न्यूयॉर्क टाइम्सचा मला वाटतं पब्लिश झाला त्यावेळेला मला न्यूयॉर्कमधून आणि असे इतके फोन येऊ लागले, कारण तिथल्या मराठी माणसांनी ती चोळी बघितली, ते माझ्या आईचं लुगडं बघितलं आणि माझी BMW गाडी बघितली, माझी शेती बघितली. आणि त्यानंतर ते म्हणाले, अरे हा तर पोरगा सांगलीच आहे रे, आपल्या सांगलीचा पोरगा. प्रत्येकाने 8-8, 10-10 न्यूयॉर्क टाइम्स नेऊन ऑफिसमध्ये लावले आणि ते म्हणाले, सर ये देखो हमारा न्यूयॉर्क टाइम्स कैसा है, हमारा देश कैसा है, हमारा देखो ये सांगली का बेटा है, सांगली का बेटा है. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये तिथून बरेचसेच फोन आले तिथून. आणि आल्यानंतर मग ती लोक माझ्याकडे आली. आल्यानंतर ते मुंबईला आली. मुंबईला तिने माझा सगळा बिझनेस चेक केला. त्यानंतर ते माझ्याबरोबर गावी आले. गावी आल्यानंतर ना तिने माझ्या गावच्या लोकांच्या काही इंटरव्ह्यू घेतल्या की हे गरिबीमध्ये एवढे होते का, असे हे गरिबीमध्ये असे वाढले काय खेड्यामध्ये, त्या गरिबीमध्ये एवढे चटके त्यांना बसले का. मग बुजुर्ग लोकांच्या इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ना त्यांना कन्फर्म झालं. त्या इंटरव्ह्यू घेतल्यानंतर परत आणखी 4-5 दिवसानंतर परत एक न्यूयॉर्कमधून एक माणूस आला आणि परत गावातल्या काही राहणाऱ्या माणसांचे जे त्यांचं वय सर्वसाधारण 80-85 वर्ष, त्यांनी माझं बालपण बघितलंय. मग त्यांनी विचारलं, हे खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. त्यांना वाटलं खरं आहे, खरं आहे. आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये हे सेंटर पेजला आल्यानंतर मी फार लवकरच सांगते तुम्हाला, मी नरेंद्र मोदींकडे जेव्हा मला बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळाला होता तेव्हा मोदी साहेब मला स्वतः म्हणाले कि अशोक भाई, ये मैंने बहुत कुछ अजंबा देखा आज. मैं देखा कि तुम्हारा पेपर मेरे पास आया था, उसमें न्यूयॉर्क टाइम्स में तुम्हारा फ्रंट पेज पे लेख है और रैक्स टू रिसेस एंड विलेज ऑफ पैलेस ऐसा लिखा है. मैं 7 दिन हॉट वाटर नींबू पानी पी के उधर न्यूयॉर्क में था, लेकिन मेरे को किसी ने भी फ्रंट पेज नहीं दिया. एटलीस्ट सेकंड पेज नहीं तो थर्ड पेज पे मैं आता था. और ये मेरा भारत का गौरव है, मेरा एक शेड्यूल कास्ट का गौरव है. आणि जेव्हा ते एक्सलंट अवॉर्ड देताना फार म्हणजे बरं वाटतं त्यांना. पुढची गोष्ट अशी आहे की हा जो अवॉर्ड मला मिळाला न्यूयॉर्क टाइम्सचा तो पेपरमधून, या न्यूयॉर्क टाइम्सचं त्यावेळेला इतकं म्हणजे असं हे झालं की भारतामधला एक शेड्यूल कास्ट एवढं करू शकतो, भारतामधला एक शेड्यूल कास्ट एवढा रॅक टू रिचेस आणि विलेज टू पॅलेस जाऊ शकतो. मग हे जेव्हा पेपर जगभर पसरला गेला तेव्हा स्वीडनच्या सिलेबसमध्ये 12वीला माझ्यावरती एक धडा आहे. म्हणजे मला सांगायला माझ्या कॉलेजचे प्रिन्सिपल इथे उभा आहेत, आता समोर बसलेत माझ्या, मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्यांच्यासमोर सांगताना मला फार बरं वाटते की स्वीडनच्या सिलेबसमध्ये 12वीच्या मुलांना माझ्यावरती एक धडा आहे आणि माझी सगळी स्टोरी त्यामध्ये आहे. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये एकदा तावडे साहेब मला पारितोषिक देत होते आणि पारितोषिक देताना तिने बघितलं की म्हणजे मी स्वीडनच्या सिलेबसमध्ये आहे, मी नरेंद्र मोदीचा अवॉर्ड आहे, मी महाराष्ट्राचा उद्योगरत्न अवॉर्ड आहे. हे म्हणाले, हे काय खाडेसाहेब, हे मी बघितलं काय, मला काय कळलं नाही, हे स्वीडनच्या सिलेबसमध्ये तुम्ही कसे काय आहात. म्हटलं सर, स्वीडनच्या सिलेबसमध्ये 12वीला खरंच माझा धडा आहे. ते म्हणाले, सिंधुताई सकपाळ जवळजवळ 5 वर्ष इथे खेटा घालून मेली. म्हणले काय त्याला सचिवालयामध्ये माझा धडा लावा, 10वीला माझा धडा लावा. तुम्ही कुणाला सुद्धा बोलत नाही, बिन भोबाड तुम्ही स्वीडनच्या सिलेबसमध्ये गेलात. आपल्या देशातला गांधी नाही, नेहरू नाही, जवाहरलाल नाही, कुठले सुद्धा एक सुद्धा मोठा महात्मा परदेशाच्या सिलेबसमध्ये नाही आहे. आणि तुम्ही ते सिलेबसची अशी उंची गाठल्यानंतर ना मला खूप बरं वाटलं एकदम. असा हा माझा तो न्यूयॉर्क टाइम्सचा प्रवास होता. म्हणजे आता सिंधुताईंचं नाव निघालंय म्हणून सिंधुताईंकडे थोडंसं येतो, मग पुढच्या मुलाखतीकडे जाऊया. BMW ज्या काळात त्या सांगतात ना, आजकाल खूप सोपं आहे, तर इथे आपण फिरलो तर 20-25 BMW दिसतात आपल्याला. ते साधारण 25-1 वर्षापूर्वीचं सांगतात, ज्या वेळेला BMW ते वापरायला सुरुवात केली त्यांनी. मुळात आपल्याकडे BMW आहे, पण ती सर्वसामान्याकडे पण असावी, यासाठी सिंधुताईंचं त्यांचं असं खूप जवळचं नातं होतं. तर ते सिंधुताई स्वतः भाऊ म्हणायचं त्यांना. मला जी कथा माहिती आहे, तुम्ही सिंधुताईंना पण BMW का मर्सिडीज घेऊन दिली होती, फॉर्च्युनर घेऊन दिली होती. काय किस्सा होता का? काय म्हणजे आपल्या आई बरोबर ना एक माय जगावी हा माझा बेसिक प्यार आहे. मी माझ्या आई बरोबर बरं का, मी माझ्या आईला जगवली नाही. माझी आई आता 98 वर्षाची आहे, पण आई बरोबर ना एखाद्या पुरुषाने, एखाद्या बिझनेसमॅनने जर एखाद्या माय जगवली ना तर त्याला खरंच म्हणजे आशीर्वाद लागतील.
आईच्या पोटी जन्माला आलो म्हणून मी आईला जगवलं, काय उपकार केले नाहीत तर म्हणजे, पण आईबरोबर एक माय जगवेल का कोणी. आणि ह्या सिंधुताई सकपाळ बरोबर माझे संबंध एवढे घनिष्ठ झाले. आणि मग मला DSK पुरस्कार होता, त्याची पारितोषिक होतं बालगंधर्वला 1 लाख रुपये. आणि माझ्या मनात असं आलं की हे 1 लाख रुपयानं आपण घाटाच्या खाली उतरण्यापेक्षा आपण हे सिंधुताईला द्यावे, त्यात आणखी 25,000 घालू. म्हणून मी तिच्या घरी गेलो, तिला म्हणलं माई असा प्रोग्राम आहे आणि तिथे 1 लाख रुपये मिळणार आहेत, त्यामध्ये मी तुला 25,000 घालतो आणि 1.25 लाखाचं भेट म्हणलं तिथेच मी तुला देतो. ही आमची पहिली भेट. मी तिच्या घरी गेलो, जेवलो वगैरे सगळं. तिला काय कळलं ना की हा माणूस एवढा 1 लाख रुपये द्यायला तयार झालाय काय वगैरे. येताना गाडीतून आम्ही बालगंधर्वला येत असताना ती म्हणाली, आबा खरं सांगू तुला, आता माझ्याकडे गाडी नाही रे, आणि मी जर भाषण दिलं तरच मला राशन मिळते, नाहीतर ना माझी पोरं सगळी उपाशी मरते. मग म्हणत तुला काय हवंय काय. ती म्हणाली मला अशी गाडी दे की जेणेकरून मला दगदग होणार नाही, त्या गाडीचं मेंटेनन्स राहणार, त्या गाडीला चांगलं काय तर व्यवस्थित म्हणजे स्टर्डी गाडी असेल अशी ती मला. मग मी विचार केला, म्हणलं तुला फॉर्च्यूनच गाडी पाहिजे असेल तर म्हणलं फॉर्च्यून गाडी आपण तुझ्यासाठी बुक करू. खरं सांगू तुम्हाला फॉर्च्यून गाडीची किंमत मला माहीत नव्हती. मी तिला म्हणालो मी तुला फॉर्च्यून गाडी देतो. त्यानंतर प्रोग्राम झाला आणि सगळं झाल्यानंतर मी DSKला ती फॉर्च्यून गाडी बुक केली आणि मी एकाच वेळेला 29 लाख रुपयाचा चेक DSKला दिला. आणि त्या गाडीचा प्रॉब्लेम असा, म्हणजे गाडीचं त्या भाग्य असं झालं, ती गाडी पुण्यामध्ये आली. पुण्यावरून ते आम्हाला सासवडला घेऊन जायचं होतं. मग सासवडला तिला म्हणलं या गाडीचा ड्रायव्हर आहे ना कोणतरी एक ऑर्डिनरी माणूस असता कामा नये. मग मी DY पाटील आहेत ना दादा, त्यांना मी विनंती केली, म्हणलं दादा तुम्ही राज्यपाल आहात म्हणलं, पण तुम्ही एक गाडी चालवणार का पुण्यापासून सासवडपर्यंत. ती म्हणाली कोणाची गाडी आहे. म्हणलं सिंधुताई सकपाळची गाडी आहे. म्हणलं भेट दिलेली आहे. आणि तुम्ही अहो म्हटलं मी येतो खाडेसाहेब, तुम्ही काळजी करू नका. दादा आले, गाडीत बसले, लेफ्ट हँड साईडला सिंधुताई बसले, मागे मी बसलो आणि दादाने गाडी पुण्यापासून सासवडपर्यंत चालवत घेऊन गेली. त्यांचं ते सगळं बॉय 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 होतं, ते सगळं आम्ही पुढे टाकलं आणि असं करत करत आम्ही त्या जोरात गेलो, काय विचारायचं नाही. सिंधुताई म्हणाली राजा ह्याच्यासारखं मोठं काम कधीच होणार नाही रे. मग ती म्हणाली मला तुझ्या ह्या गाडीवरती नाव लिहि रे आबा तुझं. मला ती गरुडाचं पिल्लू म्हणायची, म्हणजे मला मानसपुत्रच होतो मी तिचा. मला म्हणायची महाराष्ट्रात एकच गरुडाचं पिल्लू मिळालं जे उंच उडालं आणि त्यानंतर खाली ना फाटकी धोतर, फाटक्या चोळ्या आणि फाटकी लुगडी बघितली, त्यानंतर ते खाली आलं बरं का, ते परत उडालंच नाही आणि त्याचं नाव आहे आबा. सगळ्यांना सांगायचे ते वाचनामध्ये. आणि मग हे सगळं होत असताना म्हणले गाडीवर ते नाव लिहि. म्हणलं मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, आळंदी पंढरपूरचा वारकरी आहे. म्हणलं पहिल्याची वारी आहे माझ्या घरात. आणि आमच्या संप्रदायामध्ये ना खरं सांगतो दान दिले की ना ते पवित्र होत असताना त्याच्यावर नाव लिहित नाहीत. म्हटलं माहिती, अरे असं कसं काय बोलतोय तू, गाडीवर लिहि ना कुठं तर भेट अशी तशी अशोक खाडे असं काय तर लिहि. म्हणलं असं म्हणलं आमच्या संप्रदायामध्ये दान असं पवित्र जर होत नसेल ना तर ते लिहित नाहीत. म्हणलं मी तुला माझ्या आईने जी दानाची व्याख्या सांगितली ना ती तुला सांगतो म्हणलं, मग तू विचार कर. माझी आई मला काय म्हणाली, मी तिला विचारलं माझ्या आईला की अशी सिंधुताई सकपाळ, ती माझ्या घरी यायची. सिंधुताई सकपाळ माझ्या सांगलीला घरी यायची, माझ्या मुंबईच्या घरी यायची आणि तिला पिठलं आणि बाजरीची भाकरी आवडायची, खरडा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय ती जेवायचं नाही, तेवढंच जेवायचे निघून जायचे. काही माझ्या घरी पण गावी पण भरपूर बऱ्याच वेळा आलेले. आई म्हणाले राजा, तिला माझ्या आईला 29 लाख रुपये काय कळत नाही, माहित नाही 29 लाख रुपये. तिला वाटलं गाडी दिली म्हणजे गाडी दिली. माझ्या ज्या गाड्या होत्या इतर गाड्या असतात त्यापैकी एखादी गाडी आबाने दिली असेल. आई म्हणाले जर आपलं दान पवित्र व्हायचं असेल आबा तर ते दान आहे ना कधी सुद्धा वहीच्या पानावर लिहायचं नाही, हाताच्या तळव्यावरती लिहायचं नाही, ते पायाच्या तळव्यावर लिहायचं, जेणेकरून ते मातेला माहीत पडावं पण जातीला कधी माहीत पडून देऊ नको असं तिला सांग. आणि फोनवर असं बोललो ती अशी एवढी रडायला लागली. मला म्हणली आबा कुठली ज्ञानेश्वरी बोलायला लागलास तू, काय कळणं झाले मला. अरे म्हणजे नाव म्हणलं माई म्हटलं नाव लिहिता येणार नाही मला. मी म्हणलं 2 वाक्य देतो तुला, तेवढी त्या गाडीच्या मागे लिहि. तुम्ही कदाचित तिला भेटला असाल किंवा ती गाडी बघितली असेल तर मला माहित नाहीये. दुःखापर्यंत पोहोचते ती आई आणि वेदना पात्रात घेते ती माई एका सुपुत्राकडून. ह्या 2 ओळी माझ्या त्या गाडीवर होत्या आणि ही 2 ओळीला मरेपर्यंत घेऊन फिरली महाराष्ट्रभर. आणि ज्या वेळेस सांगायची ना ती म्हणायची ही दान दिलेली गाडी आहे, पण हे सुपात्रित दान असं असेल माझ्या आयुष्यात मला कधी मिळालं नाही. मी ज्ञानेश्वरीमध्ये पण कधी वाचलं नाही, मी तुकारामाच्या गाथेमध्ये वाचलं नाही. आणि दानाची व्याख्या माझ्या आईने केलेली मी अजूनपर्यंत कुठल्या पुस्तकात बघितलं नाही किंवा मला वाटत नाही कुठल्या ग्रंथामध्ये कधीच बघितलेलं नाही. आणि ही सर्वांना ते सांगायचे की दान पवित्र व्हायचं असेल तर राजानो ते असं पवित्र करा
की जेणेकरून ते मातीला माहीत पडेल पण जातीला कधी सुद्धा माहीत पडणार नाही. आणि त्यानंतर ह्या 2 ओळी एवढ्या गाजल्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, मी सांगतो तुम्हाला, मी पब्लिश कुठे झालो नाही किंवा सर्वांच्या समोर कधी आलो नाही, पण ज्या वेळेला ते मंत्र्यांना भेटायची, कुठल्या मोठ्या मंत्र्यांना भेटायची, ते म्हणायचे तुम्ही गरुडाच्या पिल्लाची सर करू शकत नाही. आणि माझा लहान भाऊ जो सुरेश खाडे आहे तो कामगार मंत्री होता, गेल्या वेळा कॅबिनेट मिनिस्टर होता तो, आणि 25 वर्ष तो एक भाजपमध्ये मंत्री आहे. त्यामुळे त्याची ओळख होती, भाऊची ओळख होती, माझ्या अण्णांची तिची ओळख होती. माझ्या आईला म्हणायची हे बारकं कार्ट आहे ना बाई तुझे तुला घे. भावाला म्हणायची हे आमदार बिमदार माझ्या वाट्याला नको, आबा फक्त माझ्या वाट्याला असू दे, तुझ्या वाट्याला तो बारका असू दे, माझ्या वाट्याला तो आबा असू दे. आणि अशा अवस्थेमध्ये ना सगळं आयुष्य गेलं खरं सांगायचं म्हणजे. आणि अजूनपर्यंत त्या संघटनेशी माझा खूप प्रामाणिकपणे संबंध आहे. मी कुठल्या मुलांना उपाशी मरून देत नाही, कुठल्या मुलीचं लग्न होत असताना मला त्याला कर्जबाजारी होऊन त्या संस्थेला देत नाही. मग तो दागिना असू द्या, भांड्या असू द्या, कुंड्या असू द्या, त्याला जसा आहेर आहे तसा आहेर पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि ममता आमच्याबरोबर खूप चांगलं काम करते, अशी ती माझी सिंधुताई. इतकं सहजतेनं कुणाला काहीतरी देण्या इतपत ज्या उंचीवर अशोक खाडे पोहोचले, ती उंची गाठताना त्यांचं स्ट्रगल खूप मोठं आहे, जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं. मुळात आज ज्या फाटलेल्या लुगड्याची तुम्ही गोष्ट करताय त्याहीपेक्षा वाईट परिस्थिती तुम्ही आईची बघितलेली आहे. आणि संध्याकाळच्या जेवणात काही नसलं तर आपण आतापर्यंत फक्त ऐकून आहोत की दूध नाही मिळत, काही नाही मिळत, आई पीठ जे आहे ते पाण्यात मिसळून देते. मुळात तशी सत्य घटना तुमच्या आयुष्यातली आहे. आणि इतकंच नाही तर आज शाळेच्या प्रांगणात आपण आहोत. त्या शाळेच्या प्रांगणात म्हणजे दरवाजाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायची वेळ ज्या मुलावर आली, त्या मुलांना आज सातासमुद्रापार झेप घेतली आहे. तर ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की शाळेत तुम्हाला आत प्रवेश का देत नव्हतं? काय म्हणताय, माझा जन्म 1955चा. त्यामध्ये तो जन्म झाला माझा सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यामध्ये परत आणखी तासगाव तालुक्यात झाला तो. तासगाव तालुक्यामध्ये पेड एक नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे, एक 8-10 वस्तीचं. आणि त्यावेळेला 55मध्ये पाटीलकी एवढ्या जोरात होते ना, काय विचारायची सोय नाही. त्यावेळेला ते दादा घराणे, राजाराम बापू वगैरे असे सगळी मोठी घराणे होती त्यावेळेला. आणि अस्पृश्यता ही वर्गीकरण झालेलं होतं ते की महार, मांग, चांभार या लोकांनी वड्याच्या बाहेर राहायचं, पाटलांनी गावात राहायचं, कुलकर्ण्यांनी मध्यभागी राहायचं. ही गावच्या रचना अजून आमच्या पश्चिम महाराष्ट्रात तशाच आहे. आणि आम्ही असं असल्यामुळे माझे वडील गावकी करायचे, म्हणजे 1 गाव 2 गाव त्यांना दिलेले असायचे. त्यांचे फाटलेले जोडे वगैरे शिवायचे, त्यांनी दिलेली शिळी भाकरी घ्यायची, शिळी भाकरी घरी आणायची, त्यानंतर तिचे 4 तुकडे करायचे, त्याच्यावरती चटणी टाकायची आणि खायची आणि आम्ही शाळेत जायचो. हा आमचा अगदी नेहमीचा धंदा होता. ह्यामध्ये म्हणजे अस्पृश्यती आली, अस्पृश्यती जाणवली, अस्पृश्यती पेहली, कारण ते माझे वडील पेलत होते, माझ्या घरातली मोठी माणसं पेलत होती. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरती बाउन्स करायला आम्हाला अधिकार नव्हता किंवा त्या प्रकारचं वाचन नव्हतं आमच्याकडे की आम्ही त्या ताटमानेने उभा राहू. मग शाळेमध्ये जात असताना अप्पर क्लास वरच्या लेवलला, शाळा पण तशीच होती ती, अप्पर क्लास वरच्या बाजूला होता, लोअर क्लास खालच्या बाजूला होता. शाळेची रचना पण तशीच बांधली होती, आम्ही सगळे खाली असायचे. दुसरी गोष्ट त्यामध्ये की त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी आम्हाला अधिकार नसायचा. ते जरी भाकरी दिली तर ना ते वरून भाकरी द्यायची आम्हाला, म्हणजे असं पाणी देताना असं उंजळीनं पाणी प्यायचं. मी स्वतः प्यालो होते पाणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आणि ग्रामपंचायतीमध्ये कधी माझे वडील गेले नाहीत, मग चावडीमध्ये माझे वडील कधी बसले नाहीत, हा सगळा प्रकार असताना आणि 6 भावंड होतो, तुटपुंजा सगळा संसार होता. आईने आयुष्यभर सगळं 12 आण्याने 1.25 रुपयाने रोजगार करून कसं तर ते मीटिंग करत आणायचं, सगळं काय तर बघायचं. कधी डाळ आहे तर कधी भात आहे, भात तर सोडून द्या, कधी डाळ आहे तर कधी आमटी आहे तर कधी भाकरी आहे तर कधी काय, असा सगळा प्रकार करून असे दिवस सगळे पुढे गेले. आणि हे दिवस सगळे पुढे जात असताना ज्या वेळेला माझे वडील होते त्या वेळेला माझे वडील मला नेहमी सांगायचे, आबा हे परिस्थिती हे असं तसं वगैरे, बाबासाहेबांनी भरपूर लिहिले, असं झाले तसं झाले, पण आपण हे चिरडून टाकू शकणार नाहीये. चिरडून तू एक काम कर, फक्त बाळासाहेब कुलकर्णी आहे ना गावामध्ये, त्याच्यासारखं ना तुझं हँडरायटिंग कर. म्हटलं बाळासाहेबासारखं हँडरायटिंग करायचं. मी 4थीत असताना मला टाक आणि दौत होती, त्या बाळासाहेबाला त्यावेळेला पेन होता. म्हणलं बापू, म्हणलं मी कसं त्याच्यासारखं हँडरायटिंग करणार, त्याच्याकडे पेपर आहेत, मी म्हणलं
गिरवायचं तर कुठं म्हणलं ग ग म म ध ध प प ब ब कुठे लिहायचं कुठे मी. ती म्हणाले मी तुला ना भुशारी मानाच्या दुकानातून ना रद्दीचे पेपर आणून देतो आबा. तू तर रद्दीच्या पातावर ते तुरकाटीची काठी असते ना, त्या तुरकाटीच्या काठीला मला शेप करून द्यायचे आणि मला म्हणायचे आता ग लिही, आता म लिही, आता भ लिही, आता उकार लिही, आता काना मात्रा लिही, काना 2 मात्रा लिही. असं करत 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 माझं हँडरायटिंग त्यांनी एवढं सुंदर माझ्या वडिलांनी बनवलं काय विचारायचं नाही. ते म्हणाले बघ राजा, एक हँडरायटिंग तुझं सुंदर झालं ना, आता तुझं गणित मात्र व्यवस्थित असायला पाहिजे, बस बाकी काय. आम्हाला चौथीला वाचायला थोडंफार येत होतं, जास्त येत नव्हतं, पण बाळ्या वाचायला भरभर टाणटाण कुलकर्णी असल्यामुळे दानादन सगळं एकदम होतं. माझे वडील ना ते ऐकायचे गावात जाऊन आणि म्हणायचे अरे माझ्या पोराला कसं काय येत नाही वाचायला बाळ्या कुलकर्ण्यासारखं. ते म्हणाले जरा शक्य नाही, कारण माझ्याकडे पुस्तकच नव्हती हे बापूला माहित नव्हतं. माझ्याकडे मराठीचं पुस्तक नाही हे बापूला माहित नाही. बापूला म्हटलं बापू मराठीचं पुस्तक नाही तर वाचायचं कुठं आता. ते म्हटलं असं आहे का बाळा, रविवारी पुस्तकवाला आला की त्याच्याकडून पुस्तक घेऊ. पुस्तकाची किंमत ₹1.12. ₹1.12. 4 वेळा आत गेलो आणि 4 वेळा बाहेर आलो, 4 वेळा आतमध्ये गेलो आणि 4 वेळा बाहेर आलो. त्या पुस्तकवाल्या हातमुरवाल्याला सांगितलं माझ्या बापूनी, मी तुम्हाला आता एक 50 पैसे देतो पुस्तक द्याल का, आणि पुढच्या रविवारी मी 50 पैसे देतो. कळकळीचे बोलणं ऐकल्यानंतर त्या पुस्तकवाल्याने सांगितलं तुम्ही असंच पुस्तक घेऊन जावा आणि पुढच्या वेळेला जर ₹1, ₹1.25 जर तुमच्याकडे मिळाला तर बापू तुम्ही मला आणून द्या. ते पुस्तक मी आलं घेतलं. आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळे आमच्या घरामध्ये भजन होतं. आळंदीची पंढरपूरची वारी होती माझ्या घरामध्ये, आणि हे भजन असल्यामुळे ना मला भरपूर अभंग पाठ होते, मला गवळणी पाठ होत्या, आणि भजनामध्ये बसल्यानंतर अगदी बहिरवीपर्यंत मी अगदी कटाक्षाने त्यांच्याबरोबर बसायचो. मला वडील म्हणायचे बघ राजा, हे सगळं पुढे जाणार आहे, तुम्ही हारवू नका आणि हारू नका तुम्ही. माझा लहान भाऊ जरा अवघड होता सुरेश, जो आता कॅबिनेट मिनिस्टर आहे तो, त्याला पण सांगायचे तुझा अवघडपणा हा इथेपर्यंत ठेव. भूक लागल्यानंतर त्याला काय कळायचं नाही, भाकरी 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 म्हणायचे. मग कुठे भाकरी काय एकदम अगदी, मग आई बरोबर काय तर जाऊन सांगायचं भाकरी कर, हे कर ते कर, काय तर कसं. तर त्याला झोपेपर्यंत माझ्या आईला ना घाम फुटायचा की हा कधी झोपेल एकदा बिछाण्यामध्ये आणि कधी मी एकदा स्वस्थ राहते. अशा अवस्थेतून मी माझ्या आईचे दिवस बघितले. आणि मग मला ते दिलं गेलं, सगळं झालं. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला मी गावामध्ये 7वी पास झालो त्यावेळेला मला बाळ्याला होते 55% आणि मला होते 58%. आणि हे सगळं पेपर घेऊन माझ्या वडिलांना वाचता येत नव्हतं. मग याला सांगायचं हो माझ्या आबाला किती मार्क पडले बघावं. ते म्हणायचे अहो 58% पडलेत बा. हे माझ्या आबाला किती मार्क पडलेत बघावं, 58% पडलेत. मग सगळ्या ह्याच्यामध्ये दाखवत त्यांना बरं वाटायचं की ते म्हणायचे काय असू दे, दुष्काळ असू दे नाही तर अस्पृश्यता असू दे, पोरांनो तुम्ही तोडायचं सगळीकडे, आता ढिलं पडायचं नाही. आणि त्यावेळेला मात्र एवढं सगळं सुंदर झालं बरं का. मध्ये जे गाव होतं बरं का, अस्पृश्यतेचं म्हणा किंवा त्या ठिणगीमधलं जे त्यांचा बाणा होता ना, तो मला वाटते आता माझ्याबरोबर सगळाच उतरलाय. मला सांगायला खूप बरं वाटते. माझ्या आईने ज्या ज्या शेतामध्ये काम केलं त्या शेतात मी घेत गेलो. आणि मी आज गावामध्ये माझ्या 3 एकरची शेती होती, मला ओढलं पाहिजे. मी आज गावामध्ये 100 एकराचा मालक आहे. त्यामध्ये 26 एकराची द्राक्षाची बाग आहे फक्त. आम्ही जर एक द्राक्ष कोणाच्या बागेतलं खाल्लं तर ना जे चवतळून आमच्या अंगावर यायचं काही विचारायचं नाही, आणि पळेपर्यंत मारायचे आम्हाला. आज 26 एकर बागेमध्ये जवळजवळ द्राक्ष काढायचे जर म्हणले तर ना जवळ 10 ते 15 दिवस पुरत नाहीत मला, एवढे टनाचे द्राक्ष मिळतात. आणि माझ्या आईसाठी मी फक्त सांगतो तुम्हाला की माझ्या आईने तो हळद मोडत असताना पाटलाच्या ठिकाणी 4 सोरगट्टे किंवा 2 हळकुंड जर घेतले असेल तर पाटील ज्या उद्वेगतेने तिला बोलला बरं का, ते ऐकून मी 5वी-6वी वेळेला ऐकायचो. आई म्हणायची जाऊ ते बोलू दे, चल 2 हळकुंड मिळाले आपल्या घरी, जाऊ दे चल, तेवढीच आपल्या चटणीला बिटणीला होतील. अशा अवस्थेमध्ये त्या खुन्नसमध्ये बरं का मी गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी मी ज्या वेळेला हळद केली होती माझ्या शेतामध्ये, तेव्हा मला 82 टन हळद झाली होती. त्याचा ढीग फक्त बघायला मी 10 दिवस आयला ठेवला होता. मुळात हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये सुरुवात कुठून होते त्याची जाणीव तुम्हाला झाली असेल. दास ऑफशोरचा मी तुम्हाला उल्लेख केला. मग हे दास कुठून आलं हा पण तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे तर खाडे आहेत, अशोक आहेत, मग हे दास कुठून येतं. तर मुळात या दासची पण कथा आहे. हे दास कुठून आलं तर दास ऑफशोर म्हणजे आता मराठी माणूस दासांचं नाव घेऊन ऑफशोर कंपनी काढतो, तर ते दास आलं कुठून. मी 1985 साली मी माझगावमध्ये मी एक 18 वर्ष काम केलं मी. आणि माझं माझगावमधून सबमरीन डिव्हिजनला कुशल इंजिनियर म्हणून मी जर्मनीला सिलेक्ट झालो.
आणि जर्मनीला सिलेक्ट झाल्यानंतर मी जर्मनीला गेलो. जर्मनीला मी तिथे 1 वर्ष राहिलो. 1 वर्ष राहिल्यानंतर मी परत आलो. आणि परत आल्यानंतर काय झालं की सगळं कॅलिबर इतकं सुंदर होतं काय विचारायची सोय नाही. म्हणजे काय विचारायची सोय नाही, एवढं कॅलिबर होतं. आणि 8:30, 4:30, 1 लंच आणि 2 पंच ह्याशिवाय आमचा धंदाच नव्हता काय दुसरा. कारण कंपल्सरी 4:30 वाजता बाहेर जायला लागायचं. प्रत्येक बहिणीच्या वेळेला लग्नाला बायकोच्या बांगड्या घाण ठेव, माझी अंगठी घाण ठेव, बायकोचं मंगळसूत्र घाण ठेव, इथंपर्यंत मी मजल मारली. आणि मला अशीच चिड आली की अरे काय आयुष्य आहे रे देवा देवा देवा. मला 4 चुलत बहिणी माझ्या अंगावर होत्या आलेल्या. माझे चुलते लवकर वाढल्यामुळे कंबाईन फॅमिली होती. मी 4 चुलत बहिणींना मुंबईला घेऊन आलो. माझ्या सख्या 3 बहिणी. आणि हे सगळा संसार ताटत असताना मला वाटायचं की ह्याच्यामध्येच कुठंतरी मृत्यू येईल रे. आणि मग ह्यांचं कोण करणार, कोणीच करू शकणार नाही. त्यापेक्षा 8:30, 4:30 डे काढून टाकून होऊन जाऊ दे काय व्हायचे ते. आणि ह्या खुन्नसमध्ये एक दिवशी मी काम करत असताना माझ्याबरोबर एक लुडविग नावाचा इंजिनियर होता जर्मनीचा. मी त्याचा पगार बघितला. पगार बघितल्यानंतर ना तुम्हाला खोटं वाटेल, त्याचा 1 महिन्याचा पगार माझा 1 वर्षाचा पगार होता. आणि त्याच्यासारखंच मी काम करत होतो. मग त्याला लुडविगला म्हणलं, लुडविग दिस इज नॉट करेक्ट. यू आर टेकिंग 1 month सॅलरी अँड आय एम टेकिंग इक्वल सॅलरी फॉर 12 months नाव. मग त्याला वाटलं की अशोक व्हॉट यू वॉन्ट टू से. म्हटलं आय वॉन्ट टू रिझाईन माझ गॉन्डॉक. तो म्हणाला यू वॉन्ट टू रिझाईन माझ गॉन्डॉक, व्हेरी गुड आयडिया अशोक. यू गो आउटसाईड and you will 100% you will get a bright life better than this. त्याने मला सांगितलं, बघितलं. आणि त्यानंतर मी 1992ला डिसेंबरमध्ये मी ॲप्लिकेशन दिलं रिझाईनचं. मी रिझाईन दिल्यानंतर ना आमच्याकडे आमचे जे HR मॅनेजर होते, त्या HRच्या मॅनेजरने मला बोलवलं. ते म्हणले तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय काय, 10,000 पगार, आता एवढं सगळं नोकरी घर म्हणजे गव्हर्नमेंटची शाश्वत नोकरी सोडून कुठं चाललाय. म्हणलं मी बिझनेस करणार आहे. ती म्हणलं बिझनेस करणार म्हणजे तुला काय समजतं का, काय करणार आहेस बिझनेस, तुझं कोण आहे बिझनेसमध्ये, कोण आहे काय, तुझा मामा मिलमध्ये कामाला आहे, तुझे चुलते तिथे कामाला आहेत, तुझे वडील तिकडे त्या 10,000 चित्र टाकायच्या समोर गटे काम करणारा माणूस, अरे कशाला सोडायला लागला नोकरी. म्हणलं सर मी सोडतो नोकरी. म्हणलं जाऊ द्या काय व्हायचं तुमचं. एकदा बाहेर गेलो, परत आतमध्ये आलो, परत बाहेर गेलो, परत आतमध्ये आलो. तिने 4थ्या वेळेला माझं रिझाईन पास केलं. आणि मी रिझाईन दिल्यानंतर ना माझी मिसेस इथे कारला BPM हायस्कूलला टीचर होती. तिला म्हणलं तू नोकरी सोडू नको, मी नोकरी सोडतो. म्हणलं काय जरी झालं तर माझं मॅथ्स, फिजिक्स आणि इंग्लिश फार सुंदर आहे. त्यामुळे जर काय झालंच म्हणलं तर भोला क्लास, पिंगेस क्लासला जाऊन म्हणलं तुला 10,000 रुपये कुठूनही आणून देईल, पण म्हणलं उपाशी ठेवणार नाही, तू काळजी करू नको. आणि ह्या एका धर्तीने बस बहिणींचे लग्न जोरात व्हावी असं म्हणून मी सुरुवात केली. आता नाव ठेवायचं कंपनीचं म्हणजे तो एक मोठा प्रॉब्लेम होता. कारण आम्ही खेड्यातले, माझं नाव अशोक, माझ्या वडिलांचं नाव दगडू, माझ्या आजोबांचं नाव तायप्पा, माझ्या खरसुंडीच्या नाताचं नाव खरसुंडीनाथ, याला माझी माई. आणि कुठं देव जोडले तरी नाव येणं झाले बरोबर, बाकी नावं जोडले तरी कुठं नाव येणं झाले. माझ्या आईचं नाव तानुबाई. या नावांचं कॉम्बिनेशन बघितलं मग मला वाटायला गोदरेज कसं बनले, किर्लोस्कर कसं बनले, रिलायन्स कसं बनले, किंवा गरवारे कसं बनले. मग अशा नावात तर खाडी येतच नाही. खाडी म्हणजे काहीच नाही, फक्त एका पांडू कोणतरी एक होता म्हणे, तो जॉकी होता, तेवढाच खाडी महाराष्ट्रामध्ये फेमस होता. बाकी नाही तर त्याच्याशिवाय दुसरं कोणी फेमसच नव्हतं. नाव खाडी घेऊ शकत नाही. घेतलं तरी माणसाला वाटेल की हा शेड्यूल कास्ट नाही तर वंजारी असण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. त्यामुळे हाऊ टू नेम द कंपनी यासाठी मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये एक पुस्तक वाचलं मी. आणि त्यामध्ये ना मला असं सापडलं की नेम ऑफ द कंपनी तुमचं एवढं सुंदर असायला पाहिजे की तेच तुमची भरभराटी करतं. नेम ऑफ द कंपनीमध्ये तुम्ही कधी गतलत करायचे नाही. म्हणून ते पुस्तक मी वाचलं. आणि मग मला एक दिवस असा क्लिक झाला की माझ्या मोठ्या भावांचं नाव दत्ता, माझं नाव अशोक आणि माझ्या लहान भावाचं नाव सुरेश. माझे मोठे बंधू हनुमानाचे फार मोठे बनवायचा. आणि असं असताना मी अण्णाला म्हणालो की अण्णा आपण आता दुसरं काय नाव शोधण्यापेक्षा DAS एवढंच करूया. आणि दास म्हणजे हे एक असं कॅरेक्टर आहे बरं का की ज्यांनी लोभाने कुठेच काय केलेलं नाही. जसं श्रीरामाचा तो दास होता हनुमान की त्यानं लोभासाठी काहीच केलं नाही. मग म्हटलं आपली कंपनी सुद्धा तशीच राहील, लोभासाठी आपण काहीच करणार नाही. मी ONGC मध्ये फार मोठी कामं करतो. ही मोठी कामं करत असताना ह्या नावातूनच आम्हाला समीरपत मिळाले की तुम्ही देशासाठी ॲट द कॉस्ट ऑफ कंट्री कधी पैसे मिळवायचे नाहीत. आणि त्यामुळे हे दास नाव जेव्हा जन्माला आलं बरं का, त्यानंतर ह्या जन्मलेल्या बाळाने मागं कधी बघितलंच नाही आणि पळताना कधी ते कुठं अडकलं नाही आणि कुठं थांबलं नाही. आणि तुम्हाला बांद्राचा ब्रिज माहीत असेल, बांद्राचा स्कायवॉक, तो बांद्राचा स्कायवॉक ना माझ्या कंपनीनं बांधलेला आहे. मी जवळ सांगतो. दुसरी गोष्ट सायन्सचा जो स्कायवॉक आहे तो पण माझ्या कंपनीनं बांधलेला आहे. म्हणजे घाटकोपरचा स्कायवॉक माझ्या कंपनीनं बांधलेला आहे.
त्यानंतर विक्रोळचा स्कायवॉक माझ्या कंपनीने बांधला. म्हणजे हा माझा धंदा नाही स्कायवॉक बनवायचा, परंतु रत्नाकर गायकवाड माझ्या मागे लागले. म्हणजे समुद्रातले तुम्ही ब्रिज बांधता, रोडचे ब्रिज बांधाल, तुम्हाला काय होतं? अहो म्हणजे साहेब, रोडचे ब्रिज बांधायला काय प्रॉब्लेम नाही, पण ते बांद्र्याचा बेरमपाडा कोण सांभाळणार? ते बेरमपाडा सांभाळता नाकीनं येते. ते म्हणजे नाही, तुम्ही वॉक क्वालिफाईड बांधा. 6 महिने 23 दिवसामध्ये बांद्र्याचा स्कायवॉक बनवणारा फास्टेस्ट स्कायवॉक म्हणून मला विलासराव देशमुखांनी मला 6 लाख रुपयाचा बोनस दिला. आणि ही अशी स्टोरी त्या दासची होत होत ऑफशोर तयार झाले. मुळात आता त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे अगदी खोल समुद्रामध्ये तेल काढण्यासाठी म्हणून ज्या रिग्स तयार केल्या जातात, त्या रिग्स उभारणं अत्यंत खडतर अशा स्वरूपाचं काम असतं. कारण उफाळणारा समुद्र आणि त्या समुद्रामध्ये तुम्ही पिलर्स क्रिएट करतात, स्टीलचे पिलर्स, आणि त्या पिलर्सवर अत्यंत खोलवर अशा स्वरूपामध्ये तेलाचा जो साठा आहे तो काढणं आणि त्याला मेंटेन करणं इतक्या प्रतिकूल अशा वातावरणामध्ये हे काम कोण करतं? तर ते दास ऑफशोर्स करतं. आणि ते फक्त महाराष्ट्राच्या समुद्रावर किंवा महाराष्ट्राच्या आसपासच्या समुद्रावर नाही, तर दुबईतही सरांची कंपनी आहे. दुबईतल्याही समुद्र किनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर ऑफशोरिंगचं काम सर करतात आणि अनेक देशांमध्ये सरांचा स्टाफ आता सध्या काम करतो. त्यामुळे अत्यंत खडतर अशा स्वरूपाचं काम करणारा असा हा खाडे म्हणून अशोक खाडेंकडे बघितलं जातं. खाडे सर, आज जर आम्ही म्हटलं तर स्टार्टअप अनेक येत आहेत, अनेक युनिकॉर्न्स तयार होत आहेत, पण ज्या काळामध्ये म्हणजे 92च्या 90च्या दशकामध्ये सुरुवातीला ज्या वेळेला भारत हा जागतिकीकरणाशी जोडला जातो, त्या काळात तुमचाही प्रवास सुरू होतो. आणि या प्रवासामध्ये ज्यावेळेला स्टार्टअपची कल्पना नव्हती, उद्योग सुरू करावा असं खूप प्रेरणा आजूबाजूला नव्हती, आणि मराठी माणसाकडे नेहमी असं बघितलं जातं की हा सरस्वती पूजक असतो पण हा लक्ष्मी पूजक नसतो. अशा परिस्थितीमध्ये आपण उद्योजक व्हावं ही जिद्द मुळात कुठून आली? खरं म्हणजे ना, ही जिद्द म्हणजे असं मी बऱ्याच मोठ्या मोठ्या मिटिंगला जातो ONGC वगैरे, बरेच असे वेडेवाकडे क्लायंट भेटतात वगैरे. त्यापैकी एक माणूस माझ्या समोर बसला, तावडे साहेबांचे बंधू आहेत यांच्याबरोबर मी ONGC काम केले. समोर त्याला सांगितलं, मी लार्सन टिब्रो बरोबर एकदा मी एक 540 कोटीचं काम करत होतो. लार्सन टिब्रोमध्ये मी एकटा होतो, इकडे माझा मुलगा होता इथे, आणि समोर असे 10-12 जण बसले होते. एकदम आध्यात्मिक जाण असल्यामुळे बरं का, समोरचा माणूस अगदी मिलीमीटर आहे, सेंटीमीटर आहे एवढं समजतं मला, त्याच्यामध्ये काही आखलीचा भाग नाही आहे, आणि त्याला फक्त पगार देतो म्हणून तो बोलत असतो. हे माझ्या कॉन्सेप्ट अगदी पक्क्या क्लिअर आहे. त्या माझं पोटतिडकी, मला 3000 माणसं जगवायचे आहेत, 3000च्या बहिणी जगवायच्या आहेत, मुलं जगवायचे आहेत, हा जो माझा कॉन्सेप्ट आहे. अरे मग त्या पांडुरंगाला माझ्याकडे काहीतरी बळ देण्यासाठी काहीतरी सुचलं असेल ना, ह्यांना बळ देऊन काय उपयोग आहे समोरच्याला बसल्यानंतर. मी अजितला माझ्या मुलाला म्हणतो, तू बस म्हणलं, काळजी करू नको, कसे दबा सगळे घेऊन जातात एकदम. आणि अशा मीटिंग चालू झाल्यानंतर काही वेळेला असं वाटतं की मराठी म्हणण्यामध्ये तसा काय अर्थ नाही. खरं सांगतो तुम्हाला, काय अर्थ नाही. बिझनेसमध्ये मराठी हा शब्द कुणी घातलाय आणि मराठी का म्हणतात मला ते समजत नाही. म्हणजे बिझनेस म्हणजे हा बिझनेसच आहे. तुम्ही बुद्धिबळ जसं खेळताय की ना, त्यानं घोडा उचलला की तुम्ही घोडा उचलला की तुम्ही इकडून उलट उचलायलाच पाहिजे. त्याने हत्ती उचलला की तुमची किऊन बाजूला यायलाच पाहिजे. हा जसा बुद्धिबळाचा नियम आहे ना, तसाच बिझनेस मधला नियम आहे. मग यामध्ये मराठी आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, गुजरात आहे, याचा काय सुद्धा अर्थ नाही. तुमचा दम असेल बरं का तरच करा, दम नसेल तर आपली नोकरी करून मरा, ह्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. आणि हे सगळं होत असताना मला निलेशने काय विचारलं की हे सुचलं कसं आहे? सुचलं कसं म्हणजे आयुष्यभर दारिद्र्यात राहण्यापेक्षा मेलेलं बरं ना. बाकीच्या मुलांना मी सांगायचो की अरे तुम्ही पैसा लावता बिझनेसमध्ये, मी माझं जीवनच लावले रे, माझं आयुष्यच बिझनेसमध्ये लावलंय, आणि ते पैशापेक्षा फार मोठं आहे. मला जगायचंच नाही आहे. प्रत्येक बहिणीचं लग्न करताना कर्जबाजारी, गावाकडे गेलं तर 3 एकरामध्ये मटकी नाही, मूग नाही, चवळी नाही, हरभरा नाही, त्यानंतर कुठलं कशाचं काय बाजरी नाही का कुठला होलगा नाही आहे. अशा अवस्थेमध्ये जगायला, त्यापेक्षा मला असं वाटायला लागलं की हे शॉर्ट लाईफ आहे, आणि या शॉर्ट लाईफला जर काय मोठं करायचं असेल बरं का, तर दनादन उचलणारे काहीतरी असे बघायला पाहिजे. मागवडमध्ये मी नेव्हल आर्किटेक्ट डिझायनर होतो. मला सी बिल्डिंगचं खूप चांगलं डिझाईन येतं करायला. त्यानंतर ऑफशोरची डिव्हिजन तिथं तयार झाली. ऑफशोरची डिव्हिजन झाल्यानंतर ना मला वाटलं हे सर्व ज्ञान आहे. आणि माझ्या मोठ्या भावाला 1972 साली सिल्वर मेडल मिळालं होतं
माझगावमध्ये. आणि त्यानंतर लहान भावाला माझ्या जो कॅबिनेट मिनिस्टर आहे त्याला 1976 साली सिल्वर मेडल मिळालं. मी मेकॅनिकल इंजिनियर आणि हे 2 सिल्वर मेडल. म्हणलं अरे काही पण करू रे, ग्रिलचा कारखाना काढला तरी ना ॲटलिस्ट घरामध्ये 30-40 हजार रुपये तर पटक्यात घेऊन येईल, एकदम काहीच काळजी नाही. आणि हे सगळं होत असताना पोट तिडकीनं बरं का मरायचं म्हणून रिझाईन दिलं. आणि मला वाटलं की जर लवकर मृत्यू आला तर फार बरं होईल, कारण या गरिबीमध्ये जगण्यात काही अर्थ नाही. पण पांडुरंग फार हुशार आहे, खरं सांगतो तुम्हाला. आळंदीचा पांडुरंग, आळंदीचा ज्ञानेश्वर माऊली आणि पांडुरंगाची आमची असणारी महिन्याची एकादश यामध्ये इतका उभा राहिला की मला ते समजलं नाही. डेबिट काय असते, क्रेडिट काय असते, इन्कम टॅक्स काय असते, सेल टॅक्स काय असते, सर्व्हिस टॅक्स काय असते, मला काही सुद्धा माहीत नव्हतं, खरं सांगतो. मी अशा अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये उडी घेतली आणि उडी घेत मी इन्कम टॅक्स पुरा करत गेलो, हे पुरं करत गेलो, ते पुरं करत गेलो. आणि ह्या पोटतिडकीनं मला एक असं वाटायचं की मी जर मोठा जर झालो ना तर माझ्यातलं दानत्व जर परमेश्वराने कमी नाही केलं ना तर मी असंख्य लोकांचं भलं करेन, ही एकच मागणी होती. आणि ह्या मागणीसाठी ना मी पांडुरंगाकडे नेहमी मागायचो की जेव्हा जेव्हा मी जातो त्याच्याकडे तेव्हा मी त्याला माझ्यासाठी काय मागितलेलं नाही, माझ्या बायकोसाठी काय मी मागितलेलं नाही, माझ्या मुलासाठी काय मी मागितलेलं नाही. मी त्याला एवढं सांगितलं बरं का, राजा तू एकच काम कर, माझ्या आईच्या जेवढ्या डिझर्व्स आहेत ना, तिची जी योग्यता ना माझ्या आईची तेवढी मात्र तिला देत राहतो. माझ्या आईला मी बिझनेसमॅन आहे, मला करोडोचा नफा आहे, तोटा आहे, माझी गाडी मर्सिडीज बेंज आहे वगैरे. माझ्या आईला काही सुद्धा माहीत नाही ते मी किती करोडपती आहे हे सुद्धा तिला माहीत नाही आहे. तिला एवढंच माहीत आहे बरं का की पोरगं मोठा आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि ती मग म्हणते मोठा आहेस ना तू, मग गावातल्या त्या कुंभारणीच्या पोरीला काहीतरी हुंड्याला दे, किंवा बाकीच्या शेळकेच्या पोरीला काहीतरी हुंड्याला दे, त्या पाटलाची पोरगी बाळणपणाला आल्या तिला अशोक काहीतरी 10,000 रुपये दे, त्या पार्टाच्या पोरीला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं तिला काहीतरी 10-15 हजार रुपये दे. हे माझ्या आईचं सांगणं मला असतं. मग मी तिच्यासाठी जे म्हणेल ते, तिनं सांगितलेलं जे म्हणेल ते मी करत गेलो. आणि मग ह्याच्यातून माझी एकच इच्छा होती की ती इच्छा माझी मात्र पांडुरंगाने मला वाटते पूर्ण केली की माझं मोठं झाल्यानंतर दानत्व जे आहे ना ते त्याने कमी नाही केलं. आणि दानत्व कमी न झाल्यामुळे आज माझ्यावरती जवळजवळ 3,000 माणसं रोजीरोटी करतात. 3,000 आहेत जवळ. माझ्या कंपनीमध्ये या कोरोनामध्ये फक्त 2च माणसं गेली. आता मी प्रत्येकाला सांगायचं की व्हेंटिलेटर तुमचा आणि पैसे माझे, व्हेंटिलेटर तुमचा आणि पैसे माझे. जो कोणी झाला असेल ना त्याला कसाही उलटा सुलटा करून पॉलिटिकल बेसमध्ये घुसवायचं हॉस्पिटलमध्ये, व्हेंटिलेटर तुझा पैसे माझे. मी त्यामुळे तुम्ही पैसे कोणी द्यायचे नाहीत, मी पैसे द्यायचे. एका कोल्हापूरला एक मुलगी होती, तिचे वडील आजारी पडले, ते कोरोनामध्ये गेले, तिथं काय तर हार्डली 12-13% ऑक्सिजन झाला. आणि त्या मुलीने मला फोन केला की आबा म्हणे आता माझे वडील कदाचित जगू शकणार नाही आहेत आणि तुम्ही दिलेले पैसे मला फेडणं पण शक्य नाही, कारण मी एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करते. म्हणलं बाळा तू विचार करू नको, त्या हॉस्पिटलमध्ये काढ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घाल. म्हटलं मी लगेच सकाळी तुला 2 लाख पाठवतो. 2 लाख पाठवले, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, पाहिजे त्या सगळ्या सुविधा तिथे मिळाल्या. आणि त्या मुलीचे वडील जगले आणि मुलीचे वडील घरी आले. घरी आल्यानंतर त्या मुलीने काय केलं माहिती आहे का, कोल्हापूरला देवातले जेवढे देव होते ना सगळे त्या रंकाळ तळ्यात नेऊन टाकले आणि फक्त माझा फोटो तिथे लावला. ते म्हणाले जो माझ्या बापाला पण लागतो ना तोच माझा देव आहे. आणि एका घरामध्ये नाही पण अशा असंख्य घरामध्ये मी तुम्हाला सांगतो पोहोचलो. मी माझे स्वतःचे जवळजवळ बँकेतले तुम्हाला बोलायला बरं वाटेल पण मी जवळजवळ 80 ते 90 लाख रुपये माझे स्वतःच मी वाटले त्यावेळेला. आणि पण ते 90 लाख ना परत आणखी भरले. खरं सांगायचं म्हणजे ते गेले परत आणखी भरले. आणि पांडुरंगाला म्हणायचं तू जर खरा असेल बरं का, विटेवर उभा कमरेवर हात ठेवून तो खरा असेल बरं का, तर तू मला बळ दे, माझ्या माणसाला बळ दे, माझ्या आईला बळ दे. कारण आत्मा आणि ईश्वर जर तो घेऊन जातील ना तर म्हटलं काय सुद्धा राहिलेलं नाही रे इथे राजाला. आईला घेऊन जाऊ नकोस तेवढं बस, बाकी काय व्हायचं ते घेऊन जाऊ दे. आई आणि आत्मा, आई आणि ईश्वर ना याला घेऊन जाऊ नको. आत्म्याला तू इथं ठेव माझ्या बरोबर, मी पाहिजे तेवढा खर्च करेन. कोणाची आई आजार आहे म्हटल्यानंतर ना हाय काय विचारच नाही. दनादन पैसे 1 लाख 2 लाख 3 लाख हे पाहिजे तेवढे एकदम होते. हिसाब नाही किताब नाही. आई फक्त गावे आली पाहिजे, तुझ्या घरी आली पाहिजे, एवढंच मी बघितलं. आणि सुरुवात झाली खरं म्हणजे ही अशीच आजची. आणि आता ह्या टोकापर्यंत आम्ही असं आलोय. आता ते आपण हा अत्यंत खडतर प्रवाह इथपर्यंतचा आलेले आणि उंची गाठल्यानंतर मुळात माणसं ज्याला उंच उभारी घेतात ना त्याला जमीन सुटलेली असते. पण खाड्यांच्या बाबतीत ती जमीन आजही घट्ट धरून आहे, त्यांची पाळमुळं, आणि त्यातून दातृत्व कायम आहे. मुळात ज्या समाजानं एका टप्प्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नाकारलं त्याही समाजाप्रती कृतज्ञ न होता ते सातत्यानं समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या कृतज्ञतेतून सातत्यानं प्रयत्न करत असतात. त्यासाठी म्हणून त्यांच्यासारखी प्रेरणा ही सातत्यानं मिळत असते.
12 वर्षापूर्वी मी जेव्हा सरांना भेटलो कार्यक्रमाच्या निमित्तानं, त्यावेळेला हीच गोष्ट चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की 1000 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा मी 1 दिवस वाघासारखं जगून मरणं पसंत करेल, आणि म्हणून मी दास ऑफशोरची सुरुवात केली. आणि त्यांचं त्यातलं यश आहे. रिस्क घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ती रिस्क घेण्याची प्रेरणा कुठून मिळतं तर ती अशोक खाडेंकडून मिळते, आणि त्यातून उभं राहिलेलं हे नेतृत्व आहे. मग जात समाज याची खूप ते चर्चा करत नाही, त्यामुळेच ते मराठी या विषयाला महत्त्व देत नाही. ते उद्योजकतेला आणि स्किलला महत्त्व देतात. आणि त्यामुळे सर तुमचा प्रवास हा निश्चितपणे खूप प्रेरणादायी आहे. अशा स्वरूपात त्याची भरभराट होत राहो आणि तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत राहो ही इच्छा व्यक्त करतो. आणि तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. प्रेक्षकांमधून साधारण 3-1 प्रश्न जर कोणाला घ्यायचे असतील तर ते आपण घेऊयात आणि थांबूयात. म्हणजे मी माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिस केली. ते माझगाव डॉक 116 एकरमध्ये. माझ्याबरोबर माझगाव डॉकचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर होते. ते म्हणायचे, अशोक मी मरण्याच्या अगोदर ना तुझा 160 एकर करून मी मरणार. आणि ते खरंच तसे करून गेले. कदाचित म्हणजे फार कमी लोकांना माहीत असेल की मी लार्सन टोब्रोपेक्षा म्हणजे यार्डमध्ये माझा 160 एकराचा यार्ड आहे की ज्याच्यामध्ये फॅब्रिकेशन वगैरे फार मोठ्या लेवलला होतं. मी 2000 टन 3000 टनाची मोठी मोठी फॅब्रिकेशन करतो, लोड आउट करतो, समुद्रातून ते घेऊन जातो. आणि ही फॅसिलिटी इव्हन लार्सन टोब्रोकडे सध्या नाही आहे, ती माझ्याकडे फॅसिलिटी आहे. मी लार्सन टोब्रोचा कॉम्पिटिटर न होता त्यांचा पाईप होत 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 मी तेवढा मोठा यार्ड आता तयार करून झालो. आणि हा यार्ड आता कार्यान्वित आहे. या यार्डमधून आता फार मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या देशासाठी जातात, परदेशासाठी जातात. आणि हे परदेशी जाणं, इथे राहणं, माझं यार्ड असणं, त्यानंतर तिथं जवळ 700-800 लोक राहणं, ह्या गोष्टी म्हणजे सांगायला म्हणजे काही गोष्टी सांगायला लाज वाटते. त्यातली ही एक गोष्ट आहे की माझं रोहिणी यार्ड आहे, माझा एवढा मोठा बंगला आहे, माझ्या बंगल्याला एवढ्या मोठ्या, मग आमच्यातनं ते संप्रदायामध्ये त्याला वेळा समजतात, म्हणजे संप्रदायामध्ये असं सांगणार आला. त्यामुळे यूट्यूबला जर तुम्ही बघितलं ना तर मला वाटतं माझ्याविषयी तुम्हाला खूपच मिळेल. आणि सांगायचं म्हणजे मला आपली जी मदर तेरेसा आहे ही गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची वाटते विले पार्लेच्या लोकांना. माझे मदर तेरेसाचे पण संबंध खूप चांगले. म्हणजे मदर तेरेसा मला अशोक ह्या नावाने ओळखायची. असे किती भारतीय आहेत बरं का त्यांना ते नावाने ओळखत असेल, मला अशोक ह्या नावाने ओळखायची. आणि ज्या वेळेला तिचं पहिलं ऑपरेशन झालं, दुसरं ऑपरेशन झालं, दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मी तिला भेटायला गेलो होतो. आणि भेटायला गेल्यानंतर ना गुलजल्यार नंदा वरून खाली आले आणि मी खाली ती घंटी वाजवली आणि ती न्यूज खाली आली. ती म्हणाली, हो आर यू. तर माझं बूट, माझं ते काय ते पॅन्ट आणि माझ्या हातात बॅग. ती म्हणाली, काय कुठला तरी एक माणूस असेल. तर म्हटलं मी माय नेम इज अशोक खाडे. ती म्हणाली, नाव यू हॅव सीन प्राईम मिनिस्टर वॉक डाऊन. तर म्हटलं, हो येस आय हॅव सीन दिस नाव. पण म्हटलं मला मदर तेरेसाला बघायचंच आहे म्हटलं मला. ती म्हणाली, बट युअर नाव 2 to 4 नो यू कॅनॉट सी. मी तिला परत आणखी माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी तिला म्हटलं मी विंडोतून तिला बघतो, तिला झोपलेलं असेल तर असं उठवू नका, फक्त विंडोचे फक्त एक विंडो म्हटलं खोल तिला. ती वर गेली. तिनं मदर तेरेसाला सांगितलं, ही सत्य घटना आहे. मदर तेरेसाला म्हणाली, somebody फ्रॉम मुंबई महाराष्ट्र आणि ही वॉन्ट टू सी यू फ्रॉम विंडो आणि हिज नेम इज अशोक खाडे. मदर तेरेसा म्हणाली, लेट मी डाय, डोंट वरी. 2 to 4 तिला सांगितलं डॉक्टरने, बिलकुल कोणाचे बघायचं नाही, कोणाचे बोलायचं नाही. ती म्हणाली, लेट मी डाय, प्लीज ब्रिंग हिम अप. त्या बायला कळलं नाही बरं का की मी प्राईम मिनिस्टर तर नव्हतो खरं म्हणजे. पण मदर तेरेसाने मला वर बोलवलं, तिनं मला बाजूला बसवलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती मला म्हणाली, अशोक हेन्स आफ्टर डोंट ब्रिंग मनी, यू ब्रिंग ओनली क्लॉथ. मी खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा बांद्र्याचा मी स्कायवॉक बनवला, माझं ज्या वेळेला पेपरवर मध्ये आलं ना त्यावेळेला बऱ्याच लोकांना मी बिझनेसमन आहे हे त्यावेळेला कळलं की मी एका अशा मोठ्या एका बिझनेसमध्ये मी असं स्कायवॉक बनवला आहे. नाहीतर हे तुम्ही मलबार हिल आणि नेपेल्स रोड बघाल ना, तिथे ना माझं नाव कपडेवाला खाडे म्हणून आहे. मी शनिवारी काय करायचो, त्या बिल्डिंगमध्ये जायचो, कपडे गोळा करायचो, ते कपडे सगळे पोचकं बांधायचं, ते नागदेवीला आणायचं, इस्त्री करायचं आणि तिला ना ते कलकत्त्याला पाठवायचं. असं जवळजवळ 4 वर्षाचा माझा पूर्ण कार्यक्रम होता. ती एकदा एअरपोर्टला आली. एअरपोर्टला आल्यानंतर तिने मला फोन केला, माझा फोन नंबर होता तिच्याकडे. ती म्हणाली, अशोक वेर आर यू. म्हटलं मी आय एम ॲट माय ऑफिस. ती म्हणली, विल यू कम टू एअरपोर्ट. म्हटलं की हो इयरली एअरपोर्टला. मी एअरपोर्टला गेलो आणि तिला समोर बघितल्यानंतर ना ते CSF वगैरे आहेत समोर, त्याला कार्ड दाखवावं लागते. मी हे विसरलो. मी तारतार आतमध्ये गेलो आणि CSF माझ्या मागे पळत आलं एकदम. त्याने माझ्या दंडाला धरलं मला बाहेर काढलं.
तो म्हणलं किधर जा रहे हैं? म्हणलं साहब वो देखो उसको मिलने जा रहा है मैं. तो मिलने जा रहा तर कार्ड तो दिखाव. मी त्याला कार्ड दाखवलं. कार्ड दाखवल्यानंतर मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर ना ती माझ्या जवळ आली आणि ती म्हणली मला मनोहर जोशींना भेटायचं आहे, म्हणजे मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे त्यावेळेला. अक्षरशः मी तिचा दंड धरून तिला मी मंत्रालयात घेऊन गेलो. मनोहर जोशीच्या समोर मी दंड धरून तिला उभा राहिलो. मनोहर जोशीला कळलं हे तर त्याला दिसते म्हणजे काय तर कर्नाटका नाही तर हे आंध्र प्रदेशातलं पोरगं दिसते काहीतरी, नाहीतर हे कुठल्या तर महाराष्ट्रामधलं कुठल्या तर गावठाणी पोरगं दिसते माझा चेहरा बघून. ते म्हणाले हु इज ही? तर ती मदर तेरेसा म्हणे ही इज माय मानसपुत्र अशोक खाडे. अशोक खाडे म्हटल्यानंतर ना मनोहर जोशी म्हणाले अरे बापरे असं कसं काय झालं हे? मग मराठीत बोलायला लागले. तुम्ही म्हणे हिच्यात जवळ एवढ्या कसे काय? तर म्हटलं मी असाच जवळ आहे साहेब, म्हणजे तिनं मला मानसपुत्र मानले. मी म्हणलं काय सुद्धा बाकी देऊ शकलो नाही, परंतु म्हणलं ती एअरपोर्टला आली ते मला दंडा. अशा एका बहुमोल माणसांचं दंड धरायला मिळणं, त्याला सचिवालयामध्ये घेऊन जाणं, हे भाग्य जर माझ्या जवळ येत असेल तर ह्याच्यापेक्षा माझ्या भाग्यामध्ये अजून कुठला देव प्रसन्न व्हायचा आहे खरं सांगतो तुम्हाला. बरोबर आहे ना? सगळे देव प्रसन्न झाले. आमचं असं भाग्य आहे ते आमचे विद्यार्थी आहेत आणि अजूनही ते आमच्याशी कनेक्ट आहेत. आमच्या ॲल्युमिनी असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि मध्ये आमची कशी आहे भागुया पॉलिटेक्निक एडेड संस्था. मुलांना एक डिझाईन करायची कॉड बाईक, पण फंड नव्हते, स्वतः आले, तुम्हाला फंड दिला, आपल्या कंपनीमध्ये जागा दिली, सर्टिफिकेशनसाठी दिली. हे एवढं तुम्हाला कसं जमतं आता देखील? जमायलाच पाहिजे, कारण ज्या कॉलेजमधून मी, हे माझे प्रिन्सिपल आहेत मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या, आणि हे जमायलाच पाहिजे. कारण जे तुम्ही घेतलेलं आहे जिथून बरं का, म्हणजे त्या कॉलेजमधून मी काय केलं नाही. मला 70% स्कोर होतं त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना, आणि प्रत्येक पायरी मला वाटते त्यावेळेला मला ते तथास्तु म्हणाले असेल माझ्या कॉलेजची. प्रत्येक पायरी मला तथास्तु म्हणाले असेल माझ्या कॉलेजची, आणि ते मी विसरणार नाही. म्हणून माझ्या कॉलेजचं कोणी आलं गेलं काय त्याला मदत लागेल किंवा सरांना काय मदत लागेल तर मी सर्वांमध्ये पुढे असतो आणि सर्वांमध्ये पुढे करून ते मी करत असतो. कामात स्वरूपाचं आहे. आम्ही ऑफशोर डिव्हिजनला काम करतो. ऑफशोरला, ओके. ऑफशोर म्हणजे काय आहे की समुद्रामध्ये असे जवळजवळ 240 प्लॅटफॉर्म आहेत आपल्या समुद्रामध्ये, आणि जवळजवळ 52 प्रोसेस कॉम्प्लेक्स आहेत. हे अनमॅन प्लॅटफॉर्म काय करतात, समुद्रामध्ये तेल आहे का ते बघतात. तेल असेल तर मग तिथे सर्वे करतात. सर्वे केल्यानंतर ना त्याच्यावरती एक जॅकेट बनवलं जातं. जे जॅकेट असतं ते मोठं असतं, 2000-3000 टनाचं. ते उभं राहतं तिथे, आणि उभं राहिल्यानंतर त्याला जवळजवळ समुद्रामध्ये 80 मीटरला स्टॅबिंग करतात खाली. स्टॅबिंग करून त्याच्यातून मग त्या जो वेल बोर केलेले आहे त्या वेलचं ढक्कन उघडतात. त्याच्यातून ते रायझर वर येतात. रायझर वर आल्यानंतर तेल वर येतं. तेल वर आल्यानंतर ना ते तेल परत प्रोसेस कॉम्प्लेक्सला दिलं जातं. प्रोसेस कॉम्प्लेक्सवरून ते तेल मग परत रिफाईन करत आपल्या उरण रिफायनरीला लोड येऊ नये म्हणून आम्ही जवळजवळ 99% रिफाईन केलेलं तेल उरण ओएनजीसीला देतो. मी उरण ओएनजीसी काय करते, 99% तेल आलं की मग ते जवळजवळ 1% प्युरिफाय करते, त्याला लोड येत नाही. मग तिनं BPCL HPCL ह्याला ते तेल द्यायचं असते. म्हणून तुम्हाला लवकर पेट्रोलचा लफडा होत नाहीये, डिझेलचा लफडा होत नाहीये, म्हणून ह्या गोष्टी अशा यंत्रणा चालतात. मग माझी कंपनी अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमला सगळं काम करते. म्हणजे समुद्राच्या 80 मीटरला पण खाली काम करते आणि समुद्राच्या 80 मीटरला वर पण काम करते. वरचं सगळं फॅब्रिकेशन करते, इन्स्टॉलेशन करते. त्यानंतर तुम्हाला सांगतो समुद्रातले डायव्हर्स आम्ही घेऊन जातो. डायव्हर्स घेऊन गेल्यानंतर खाली समुद्रामध्ये ते कामं करतात. समुद्रामधल्या आतमधल्या ज्या काय गोष्टी असतात, पाईपलाईन असतात, त्या व्यवस्थित रिपेअर करतात. समुद्रामध्ये 80 मीटर खाली पाण्यामधले वॉल रिपेअर करतो आम्ही. 80 मीटर पाण्यामध्ये जाऊन जॅकेटला स्ट्रेंथनिंग देतो आम्ही. त्यानंतर वरचे जेवढं रिफर्बिश आहे, जेवढं मॉडिफिकेशन आहे, ते मॉडिफिकेशन करून जुन्याचं नवं करायचं, नव्याचं जुनं, जुन्याचं नवं असं करून ते सर्व व्यवस्थित करून पेंटिंग करून अशी इथे यंत्रणा आहे. आणि समुद्रामध्ये जे आम्ही बार्जेस घेऊन जातो, अकोमोडेशन बार्जेस घेऊन जातो, तर म्हणजे एका दिवसाला आम्ही खरं म्हणजे तुम्हाला सांगायला बरं वाटेल की एका दिवसाला आम्ही 20 लाख रुपये त्या बाजला देतो. 20 लाखाचं जर एक दिवशी काम नाही झालं तर संध्याकाळी ना आपल्याला झोप येत नाही अशी अवस्था होती. 20 लाख जर पाण्यात गेले माझे, त्या दिवशी मी काम नाही करू शकलो. समजा हाय टाईड, लो टाईड, हाय मून, फुल मून ते झालं आणि त्यानंतर बाहेर लागलंच नाही तर 20 लाख असे पाण्यात जातात. दुसऱ्या दिवशी गेले तर असे पाण्यात 20 लाख जातात. पण आता काय झाले की ती स्ट्रेंथ आता मनामध्ये आली.
उरल्याला जर कोणीना 5 रुपये काढून घेतल्यानंतर ना दिवसभर मला हळहळ वाटायची की आता वडापावच खाऊ शकत नाही. खरं सांगायचं 5 रुपयासाठी मी रडलेलो मला माहीत आहे. आता 5ला गेले का आणि 50ला गेले तर बरं का पांडुरंगाने तेवढी ताकद दिली आहे. आणि हे सगळं बघत असताना मग माझ्याकडे माझं यार्ड आहे स्वतःचं. मी एकमेव असं आहे व्हर्टिकलमध्ये आपल्या इंडियामध्ये की ज्याच्याकडे यार्ड आहे, ज्याच्याकडे फॅब्रिकेशन कॅपॅसिटी आहे आणि जो फॅब्रिकेशन करून लोड आउट करतो. ही फॅसिलिटी फक्त आपल्याकडे लालसन टिब्रोला हाजीराला आहे. पण ते माझ्यापेक्षा 76 एकरला ते आहेत, मी 160 एकरला आहे. आणि ह्या 160 एकरवर माझ्याकडे जवळजवळ 152 इंजिनियर काम करतात. बीटेक एमटेक फार फार सुंदर आहेत अगदी. कामगार नाही म्हणाल तर एक जवळजवळ 2500-3000 कामगार काम करतात. आणि इतके प्रोफेशनल आहेत. माझ्याकडे काम करणारा माणूस जर दुबईला, कुवेतला, कतारला आणि इकडे जाऊन त्यांनी इंटरव्ह्यू जर दिली, माझं नाव सांगितलं की मी दास ऑप्शनमधून आलो आहे, आपल्या ह्या कंपनीला एवढा हॉनर आहे बाहेर की दास ऑप्शनमधून आल्यानंतर त्याला डायरेक्ट ट्रेनिंग न देता डायरेक्ट जॉबवर पाठवतात असं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी अबुधाबीचा जो राजा आहे शेख मोहम्मद बिन खलिफा अल नयन, मी पहिला भारतीय आहे की ज्याच्याबरोबर मी पार्टनरशिपमध्ये आणि ही पार्टनरशिप इतकी सुंदर आहे. पण कधी सुद्धा मी त्याच्या संपत्तीवर, त्याच्या राजवाड्यावर कधी बाळलो नाही. कधी सुद्धा बाळलो नाही. त्याला सांगायचं की जेवढं माझ्या स्वतःच्या कर्माने मिळेल ना तेवढंच मी घेणार आणि मी इंडियामध्ये जाणार. आणि हे सगळं होत असताना फार म्हणजे तू मोठा आहे मी छोटा आहे हे असलं काय नाही. आपलं भारतामध्ये जन्म झाला हा मोठेपण आहे. त्यात महाराष्ट्रात झालाय त्यापेक्षा दुसरा मोठेपण आहे. त्यात आणखी सांगलीत झालाय त्यापेक्षा मोठेपण. त्यामुळे तो राजा कुठलाही असू दे मला काही सुद्धा फरक पडत नाहीये. आणि ह्यामध्ये तिथे पण आमचं म्हणजे खूप चांगलं मोठं ऑर्गनायझेशन आहे. खूप चांगले काम करतो आम्ही. आडनाकमध्ये जहाज बिल्डिंग करतो. समुद्रामध्ये 80 मीटर खोलीला केबल ले करतात. ते बार्ज पहिल्या वेळेला आपल्या इंडियामध्ये बनते ते माझ्याकडून बनते. 80 मीटर ते खाली जातं आणि ते केबल ले करतो समुद्रामध्ये. असे बार्जेस बनवतो आम्ही. जॅकहाऊस बार्जेस बनवतो जे आपल्या वर्ल्डमध्ये कोणी बनवले नाहीत. असं जॅकहाऊस मी यांचे मित्र आहेत सन पेट्रोचे त्यांच्यासाठी मी बनवतो. आणि जे कोणी बनवत नसेल जे कोणी धाडस करत नसेल बरं का ते मी धाडस करतो आणि घेतो. आणि मला सक्सेस 100% मिळतो आतापर्यंत. तुम्ही सांगितलं की पांडुरंगाची कृपा आहे इथपर्यंत आपण सगळं आलो. काय मला आवाज पोचेल तर तिथे हे पण होईल. तर पांडुरंगाची कृपा आहे. तुम्ही जे धाडस करतात त्याला आशीर्वाद मिळतोय. आता तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहेत किंवा एक आयडियल रोल मॉडेल आहात. तर याच्या पुढची स्वप्न ऑफकोर्स तुमची जनरेशन नेक्स्ट पण तुम्ही गाईड करत असाल तर पुढचं स्वप्न काय किंवा आपला भारत आता फक्त विकसित कंट्री आता मार्च होतं ऑइल अँड गॅस सेक्टर सांगतात. त्याच्यामध्ये ऑल्सो ऑफकोर्स कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. इंटरनॅशनल प्रेशर असतं, इंटरनॅशनल पॉलिटिक्स असतं, इंटरनॅशनल ही गोष्टी क्वालिटी लेवल मेंटेन करावं लागते. तर त्या बाबतीतलं काहीतरी आम्हाला पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन म्हणजे एक स्वप्न आहे ते करण्यासाठी एक प्रेरणा विचार असं मी म्हणतो. मला वाटतं मी बऱ्याच कॉलेजमध्ये जातो. एंटरप्रिनर जर बनवायचे असतात ना तिथे एक 2 ते 3 तासाचं लेक्चर असतं ते हाऊ टू बिकम एंटरप्रिनर. आणि ते एंटरप्रिनर कसं असतं ना म्हणजे ते एक 10 मिनिटामध्ये तुम्हाला सांगायचं की तुम्ही असं करा तसं करा हे करा ते करा. कार्पोरेट मेमरी असते माणसाची. तो जेवल्यानंतर ना झोपला की ते कार्पोरेट मेमरी शांत राहते त्याची. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर ना तसं तणका असेल ना तो तणका शब्द चांगला आहे तणका तुमच्या मनात पाहिजे जर तसा तणका असेल ना तर ते करत असताना कारण आपण ना बकरीचा पाय आडवा आला ना तर तो उचलू शकतो. हत्तीचा जर पाय आला ना तर उचलू शकत नाही. माझी परिस्थिती तशीच आहे आता बरोबर आहे की नाही. मी सगळ्या फील्डमध्ये आहे सगळं आहे पण मला बकरीचा पाय आला तर मी उचलू शकतो एवढीच माझी कपॅसिटी आहे. हत्तीचा जर पाय आला तुम्ही आता जर टी व्हीला न्यूज बघत असाल हे बघत असाल ते बघत असाल आणि सगळं अराजकता आजूबाजूला बघत असताना तुम्हाला असं वाटतं की अरे हे जेवणामध्ये ना हत्तीचाच पाय दिसतोय बकरीचा पाय कुठे दिसतच नाहीये. मग आपली कॅपॅसिटी आहे बकरीचा पाय उचलण्याची. आपली कॅपॅसिटी हत्तीचा पाय उचलण्याची नाहीये. मग बकरीचा पाय उचलताना तर तुम्ही एवढं व्यवस्थित वागताय का बाबांनो की मला बकरीचा पाय उचलताना मला हे करावं लागेल मला हे करावं लागेल आणि हे करावं लागेल. यासाठी मी माझ्या मनातून माझे एक आकांक्षा मी सांगतो तुम्हाला काय ते ठरवलं. ते मला अशा बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले गेले की तुमची काय म्हणजे व्हॉट यू वॉन्ट टू बिकम नाव. माणसाला माणुसकीसारखं जगवणं हा तर पर्याय आहेच त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. माणसाला माणुसकीसारखं जगवणं हा पर्याय त्या दुसरा पर्यायच नाहीये. माणसाला त्यानं जगवायलाच पाहिजे. माझ्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही डोनेट करायलाच पाहिजे. माझ्या कंपनीचा जर एवढा मोठा जर फंड असेल तर मी तो
3,000 4,000 5,000 माणसांना तो स्वाभाविक दिला पाहिजे आणि बघितलं पाहिजे. आणि मग त्यातून जर माझ्याकडून काय थोडंसं बारकं वर्तुळ, त्यानंतर थोडंसं मोठं वर्तुळ, त्यानंतर आणखी थोडं मोठं वर्तुळ, असं करत मी वर जर गेलो तर कदाचित माझ्याकडून एक मोठं वर्तुळ तयार होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही तेवढंच बघायचं की मी माझं घर व्यवस्थित बघतोय का, माझे नातेवाईक व्यवस्थित मी बघतोय का, माझ्या घरा ऑफिसमध्ये सगळी माणसं मी व्यवस्थित बघतोय का, आणि कुठल्या तरी एका देहाने पछाडून तुम्ही करताय का. त्यासाठी ना मी विचार करून करून माझ्या आईने मला शाळेत पाठवलं. त्यावेळेला माझी फाटलेली चड्डी होती, माझं शर्ट माझ्या काकेमध्ये फाटलं होतं, तिनं ते सुई दोऱ्याने शिवलं होतं, माझ्या डोक्यावर टोपी होती पण तिच्यामध्ये ना बोगदा पडला होता. अशा अवस्थेमध्ये तिनं मला शाळेत पाठवलं. आणि शाळेत गेल्यानंतर ना तिला काय समजलं नाही की मी गणितात हुशार आहे, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये हुशार आहे आणि सायन्समध्ये हुशार आहे. मला SSCला 60% पडले तरी सुद्धा तिला समजलं नाही. पण तिने एवढंच सांगितलं की बाबा तुम्हाला चांगलं मार्क पडतायत एवढे गावातले माणसं म्हणतात. आणि म्हणून मी सांगली मिरजमध्ये एक शाळा काढली आहे. त्या शाळेमध्ये फक्त शेतकऱ्यांची मुलं येतात आणि शेतकऱ्यांची मुलंच फक्त शिकतात. बाकी ज्याची आई रिझर्व्ह बँकेत आहे, ज्याची आई तहसीलदार कचेरीत आहे, अशा मुलांना मी ॲडमिशन देत नाही. फक्त ॲडमिशन देतो मी त्याची आई शेतात काम करणारी असली पाहिजे, त्याचे वडील शेतात काम करणारे असले पाहिजे, त्याच मुलाला मी ॲडमिशन देतो माझ्या शाळेमध्ये. आता माझ्या शाळेमध्ये जवळजवळ 1,400 विद्यार्थी आहेत. ती शाळा माझ्या आईच्या नावाने मातोश्री तानुबाई दगडूखाडे इंग्लिश मिडियम स्कूल मिरज असे लिहिलेले त्याच्यावरती. आणि मला दुसरा साईड बिझनेस काही करायचा नाही. पॉलिटिकल माझ्या घरामध्ये खूप चांगला असताना, वातावरण चांगलं असताना मी कुठली सूतगिरणी काढायच्या भानगडीत पडत नाही, एखादा कारखाना काढण्याच्या भानगडीत पडत नाही, मध्यवर्ती एखादी बँक काढायच्या भानगडीत पडत नाही. मला एकच आहे बरं का, मी मरण्याच्या अगोदर जर माझ्या शाळेतून नाही म्हणलं तरी ॲटलिस्ट 100 जरी IAS ऑफिसर निर्माण करू शकलो मेलो ना तर माझ्या देशासाठी ते होत आहे. आणि मग ते मात्र काम माझं लय फार जोरात आहे, फार जोरात आहे. मी 10वी पासूनच सुरुवात करतो त्यांना, की 9वी पासून 8वी पासून सुरुवात करतो की जेणेकरून त्यांनी IASचे धडेना फार गिरवायचे. IASला फर्स्ट येणारी माणसं शाळेमध्ये बोलवतो आम्ही, त्यांचे पेपर आम्ही शाळेमध्ये दाखवतो, त्यांच्या मुलाखती शाळेमध्ये दाखवतो. आणि त्यानंतर ना त्या मुलांनी IASच व्हायचं. मला एका पालकाने विचारलं की साहेब म्हणजे माझा पोरगा डॉक्टर होणार म्हणते, इंजिनियर होणार म्हणते. म्हणलं हे बघा, डॉक्टर जर झालं ना तो आणि त्याची बायको सुखरूप राहतील, तुम्ही बोंबलत येतच बसणार. असे शेतामध्ये जाणार तुम्ही काय सुद्धा, त्याची बायको आणि मुलगा शेतामध्ये नाही येणार. तुम्ही विचार करू नका, मी सांगतो तेवढं ऐका. म्हणजे माझं पोरगं इंजिनियर व्हायचं म्हणते. म्हणजे इंजिनियर जरी झालं तर बरं का, ॲट दी मोस्ट म्हणलं तो त्याच्या बायकोचं चांगलं करेल, दुबईला घेऊन जायला आणि तुम्हाला पत्र पाठवेल, एखाद्या वेळेला मनी ऑर्डर केलं नाही तर RTGS करेल, याच्या पलीकडे काय करू शकणार नाही. मग म्हणे काय चांगलं जगायचं आहे. म्हणलं तुम्ही एक काम करा, पोरगं इंजिनियर जर झाले ना तर त्याच्या पुढच्या तुमच्या शिक्षणाची व्यवस्था IAS ऑफिसरची पुण्याला मी करतो. तुमची मुलगी जर BCom B.Pharmacy किंवा इंजिनियर झाली असेल तर तिच्या IAS ऑफिसची सगळी जेवढी पैसे असतील तेवढे मी सगळे बघतो. आणि तो जर IAS झाला, गावामधला एक मुलगा झाला आणि त्याने जर लाल बत्तीची गाडी गावात घेऊन आल्यानंतर त्याला खरं सांगतो तुम्हाला झाक मारत त्याला 4 माणसं कामावर लावावं लागतात, आईवडिलांच्या पाया पडावं लागतं. आईवडिलांसाठी एक मोठी रूम असते, 4-5 माणसं गड्यासारखे काम करतात. आईने दिलेली फोडणी बरं का, पोराला वास येते, त्यातच ते पोरगं जास्त आयुष्य जगतं. नोकराने दिलेल्या फोडणीला वास कधी सुद्धा येत नाही. कारण ते हा जो प्रकार आहे हे एकच ध्येय ठेवून मी सगळ्यांना सांगतो की जर तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही ना ह्या पिढीला UPSC असेल, MPSC असेल आणि कॅडर कुठलेही असू द्या, ह्या कॅडरमध्ये त्यांना टाकवा. हे पोरगं ऑटोमॅटिक घर उंच करत घेऊन जाते. आणि जर घेऊन गेलं तर त्या एका मोडमध्ये, एका शालेय शिक्षणामध्ये त्या पॅटर्नमध्ये त्याला जर घुसवलं तर ना माझी अशी खात्री आहे की मी सचिवालयामध्ये जर फिरलो तर ना ॲटलीस्ट 100 IAS तरी बाहेर येतील. आबा आले. आणि हेच मला जगायचं आहे. मुळात खाडेंचं जे यश आहे त्यामध्ये मला जे सातत्यानं जाणवतं भक्ती आणि शक्ती. मुळात भक्ती अध्यात्मावरची, पांडुरंगावरची, आणि त्यातून एक सात्विकता येते. त्या सात्विकतेला त्यांच्या हाती असलेला पैसा ही शक्ती आहे. आणि त्यामुळे सरस्वती आणि लक्ष्मी ही एकत्रित जेव्हा नांदते त्यावेळेला खाडेंसारखं व्यक्तिमत्व तयार होतं. भविष्यामध्ये ते IAS IPS करण्याचं स्वप्न त्या बाळगताय, त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण हो. पण आपल्यातल्या अनेकांनी खाडेंसारखं उद्योजक हो ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.